आता तुमची प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली होती बरोबर, ही आपली लघवीची पिशवी, ही लघवीची जागा, आणि जी वाढलेला जो पार्ट होता तो असा आत वाढलेला असतो. मग आता काय होतं की ह्या वाढलेल्या पार्टमुळे त्याला फोर्स लावावा लागायचा पिशवीला. मग आता ही पिशवी तिची ताकद वाढवायला लागली. मग तिची ताकद जर वाढली तर काय असणार, पिशवीची जाडी वाढणार. आलं का लक्षात? पिशवीची जाडी वाढली म्हणजे जी साचण्याची जो क्षमता होती लघवी साचण्याची ती कमी झाली. कारण तिने मसल कशासाठी वाढवलं, ती पॉवर जनरेट करत होती एवढी लघवी बाहेर फेकायला, कारण की तिला पॉवर लागत होती प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे. आता ती जाडी म्हणजे काय, जसं आता आपण व्यायाम करतो तसं ती स्वतःचा व्यायाम करून तिने मसल वाढवलं. मग हा जो पिशवी साचण्याचा जो होल असतो तो कमी झाला. म्हणजे आता साधारणतः 450 ते 500 ml लघवी नॉर्मली ही घेते. 450-500 ml लघवी साचायला कमीत कमी 3-4 तास लागतात. आमच्यासारख्या नॉर्मल माणसाला म्हणून 3 ते 4 तासानंतर लघवी होते. आता तुमच्या बाबतीत काय झालं, प्रोस्टेट वाढलेली होती त्याच्यामुळे ही जाडी पण वाढली आणि मग तिची कपॅसिटी जो असते कमी होते. म्हणजे ती स्टोअर कमी करण्याची कपॅसिटी कमी होते, जशी की ती साधारणतः 200 किंवा 250 ml पर्यंत असेल. 200-250 ml 1-2 तासातच साचते, म्हणून तुम्हाला नेहमी जावं लागत होतं. आता आपण काय केलंय, ऑपरेशन करून हा जो अडथळा आहे तो पूर्ण काढलेला आहे. आता इमिजिएट तुम्हाला काय फरक जाणवला, धार चांगली आहे, लघवी कंप्लीट आहे असे जाणवणार. पण हा जो मसल जो वाढलेला आहे तो थोडं पूर्ववत यायला त्याला थोडा टाइम लागेल. पण रात्रीची जर तुमची झोप वगैरे असं काही डिस्टर्ब होत नसेल तर मी काही ती टॅबलेट स्टार्ट करत नाही. ओके, जे नेहमी जाण्यासाठी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता लघवी अडकली, लघवीला कधी मध्ये जळजळ झालं, लघवीतनं जर रक्त वगैरे असं काही जायला लागलं तर लगेच भेट द्यायची मला. आपला रिपोर्ट जो आहे तो अजून आलेला नाही आहे, त्याला एक 4-5 दिवस लागतील. तो पुढच्या मंगळवारी मला एक भेट द्यायची फक्त.